ओके, आता ही मशीन आहे ना अशी चालू ठेवूया आपण इथे आणि बघूया किती वेळाने खेकडे निघतात. थोडं लांब थांबूया आपण. इथली पण आली, इथली पण आली, इथली पण आली. केवढी मोठी आली बाहेर. हे ह्या विळामध्ये बघा, इकडचं पण आले. आई शपथ, हे तिकडनं पण आले. अरे बापरे, किती खेकडे आले. लकीली नांगाच आलाय. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. आज आपण बाबूकडे आलोय आणि वर्षाचा हा टाइम जो आहे ना, भरडून खेकडे काढायचा. म्हणजे बऱ्याचदा आपण हा व्हिडिओ केला आहे आणि आज परत करतोय, कारण की खेकडे भरडून काढायची मजा जी आहे ना, ती आपली एक वेगळीच मजा, एक वेगळीच पद्धत आहे. मे बी नवीन सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलवर आले, त्यांनी तो व्हिडिओ नसेल बघितला. खास त्यांच्यासाठी आपण हे व्हिडिओज परत करतो. त्या अगोदर थोडेसे स्नॅक्स खाऊया. बाबूकडे आलो तो बाबूच्या शेतामध्ये शेतामधली केळी आहे. इकडनं असं जायचं आपल्याला, त्या डोंगरावर वरती तिकडे जायचं आहे. निम्म्या डोंगराच्या वर. अच्छा, निम्म्या डोंगराच्या वरती. हा, झुरी जशी असते तिथे. हा, झाडी जास्त दिसते तिथं. डोंगर चढायचं म्हटलं तर मस्त एक्सरसाइज पण होणार आहे. ऊन डेंजर आहे, पण ऊन हवं, त्याशिवाय खेकडे मिळत नाही. आता येताना बरंच आभाळ आलं होतं, असं वाटलं की आज मिळता का नाही खेकडे आपल्याला. पण आता परत ऊन आलंय, कडक ऊन आलंय. वरती नाही मिळालं तर खाली येऊ परत. एकदम असा उभा चढ आहे, सरळ. वरती जायचं कारण म्हणजे असं की वरतून झुऱ्या येतात, त्या झुऱ्यांमध्ये ते खेकडे असतात. त्या झुऱ्यांमध्येच ते लपून बसतात आणि दरवर्षी पाणी यायची वाट बघतात, पावसाची वाट बघतात. अजून बरंच वरती जायचं आहे. हे असा खडकाळ भाग आला आहे. इथनं जरा चढणं अवघड होतं, कारण की छोटे छोटे दगड आहेत ना, ते जरा ग्रीप पकडत नाही इथे, सतत किंवा पाय मुरगळतो. बऱ्याच वरती पोचलो आणि थोडंफार जंगल पण आहे. हो, कसं आहे बघा कडा. धोका वाघ, हे काय लिहिलं बघा, धोका वाघ. हे इकडनं आलो, खालून आलो आम्ही. बरंच वरती आलोय. ॲक्च्युली ठरवलं होतं की खालून बघत मग वरती यायचं, पण मला वाटतं ते जास्त अवघड पडलं असतं. वरती जाऊन म्हणजे स्टार्टिंगला एनर्जी जास्त असते ना आपल्याकडे, हिशोबात नंतर एनर्जी राहणार नाही. त्यापेक्षा वरती येऊ, मग इकडनं प्रयत्न करत खाली जाऊ. जर वरती नाही मिळालं तर तसं खाली जात जाऊ आपण. ही वरतून अशी येते खालून आणि बरोबर माझ्या मागून अशी इकडनं अशी खाली पडते. तर ह्या झुरीलाच आपल्याला बघायचे आहेत खेकडे. झुरीच्या वरतीच जायचं, म्हणजे झुरी चढून वरतीच जायचं. पण ही अडचण इतकी आहे ना की रस्ता मिळत नाही आपल्याला. रस्ता शोधतोय त्या झुरीच्या मधोमध पोहोचायला. हे जे निशाण आहे ना, हे पांढरे, हे गेल्या वर्षीचं भरडलेलं आहे सगळं. मे बी इथे चान्स असू शकतो, आपल्याला मिळू शकतात. हे इथे घासतोय बाबू आणि त्या तिकडे ह्या ओलमध्ये निघते. आली मोठी आहे ती पण. आली कसली लाल आहे, बापरे. असं पाणी मारते बाबू त्याच्यावर. नागा दिसायला लागला. आली काय नेमकं मी इथं थांबलोय. जर जास्त हालचाल केली ना तर ती खेकडी पळून जाईल. पकडलं. आली गेली. आली. दाखव इथे. हां, मस्त मिळाली. बराच वेळ झाला ॲक्च्युली भरडून. काय झालं की ढग आलं होतं, त्यामुळे ऊन जे आहे ना ते कमी होतं आणि त्यामुळे हे जे दगडं होते ते कमी तापले होते. दगडं जास्त तापायला हवी, त्यामुळे काय होतं की खेकडे लवकर बाहेर निघतात. आणि आता आम्ही बराच वेळ भरडत होतो, तर तेव्हा जाऊन एक निघाली, म्हणजे ऑलरेडी एक आधी निघाली होती, आता ही दुसरी निघाली आहे. काय की एकदा खेकडा जर बाहेर निघाला ना तर ते सतत तो आवाज आहे ना तो व्हायला पाहिजे. तो बंद झाला की खेकडा परत आतमध्ये जातो. हे बघा, एक सीन घ्यायला किती कष्ट घ्यावं लागतं.
हे असं सगळं करावं लागतं शूट घ्यायचं म्हटलं की. ॲक्च्युली खेकडे भरपूर निघत आहेत, पण आम्ही दोघं जणच आहे ना, तर त्यामुळे आम्हाला खेकडे पकडता येत नाही, असे लांब लांब इकडे तिकडे निघत आहेत. हे करायला ना कमीत कमी 4-5 लोकांची गरज तर पडतेच. तर आपण आज इथे थांबूया आणि उद्या परत टीम सोबत येऊ आपण इकडे. परत एकदा नमस्कार मित्रांनो. आम्ही आहे ना एक मस्त असं एक्सपेरिमेंट केलंय आणि एक यंत्र बनवलंय, आगळं वेगळं यंत्र. खूपच मजा येणार आहे तुम्हाला ते यंत्र बघायला. आणि त्या यंत्राचा वापर करून आहे ना एकच माणूस खेकडे पकडू शकतोय. म्हणजे जिकडे 4-5 लोकांची गरज पडते तिकडे एकच माणसाची गरज पडेल. मस्त आहे, सावली पण मस्त आहे, पण आज आम्हाला ही सावली आवडत नाही. सावली बिलकुल नको आहे, कडक ऊन पाहिजे. त्या कडक उन्हामध्येच ते खेकडे निघतात. तर आहे ना सर्वात आधी मशीन असेंबल करून घेऊया. हे कवटे आहेत, नारळाचे कवटे आहेत, होल पाडून याच्यामध्ये स्क्रू टाकलेत. हे ना ते आपण ऑटोमॅटिक हुक सेट बनवले होते ना, त्याचेच हे PVC पाईप आहे, त्याचंच आपण हे बनवलं आहे. आणि हे असं थोडंसं जाळून कट करून थोडंसं हे असं मोठं केलं आहे. याच्यामध्ये मोटर बसेल, हे असं लागेल. हे आपलं झालं स्टँड ॲक्च्युली, ज्याच्यावर मोटर माउंट होईल. हे मोटर आहे, फेविक्विक आहे, हे सगळं साहित्य आहे. ही मोटर आहे, ह्या मोटरला ही वायर जोडली आहे. आणि इथे ना हे याचं हे स्पिंडल असतं, हा पुष्टा स्क्वेअर शेपचा लावला आहे, म्हणजे फेविक्विकनी फिक्स केला आहे. याच्यामध्ये अशी घट्ट बसते. ओके, हा स्टँड आहे ना असा उभा राहणार आहे. मातीचा तवा आहे, हे असं फेविक्विक याला लावायचं आहे. आणि इथं असा एक स्लॉट केला आहे मी. हे नारळाचे कवटे आहेत, तर ह्या नारळाच्या कवट्यांना इथे ना होल पाडलं आपण. आणि हे थोडेसे आपण आहे ना डिल्लेच ठेवणार आहे, प्ले ठेवणार आहे याच्यामध्ये. तर आहे ना ही मोटर आणि हे यंत्र असंच चालू राहून देऊया. थोडासा वेळ लागेल खेकडे बाहेर यायला, लगेच बाहेर येत नाही. पकडलाय का? अच्छा, मशीन बंद पडली, धक्का लागला, मोटरमधनं धूर यायला लागलाय. ॲक्च्युली एका माणसाचं काम आहे हे. मशीन जर चालू राहिली ना ते मशीन इम्बॅलन्स झाले तिथे, आणि त्यात मला शूट पण करायचं आहे. गेली का? अरे अरे अरे, शिंगडा आला फक्त. कुठं पिवळे बघ. इकडे आपली मशीन चालू आहे आणि खेकड बाहेर येते बघा. इकडे 3 आलेत का? कुठे? इथे एक आहे, ही इथं आली आहे, आणि कुठे दुसरी इकडे, ती आपल्याला बघता येणार नाही, ती तिकडेच आहे. हां, ही आधी बघूया, ही जरा जास्त बाहेर येते. ये बाई, एक्सपेरिमेंट सक्सेसफुल तर आहे ॲक्च्युली. हां, कुठली? हां हां, प्रणव ते त्याच्याकडे लक्ष दे जरा, ते वर नीट पकड. निघतायत खेकडे निघतायत, पण आम्हाला धरताच येत नाही. आता मशीन बघायची, खेकडे बघायचे, काही कळेनासं झालं का शूट करायचं. ऊन नसल्यामुळे काय होतं की कडक ऊन पाहिजे. कडक ऊन असेल ना ते खेकडे लवकर बाहेर येतात. आणि नेमकं 3-4 दिवसापासून वातावरण असं की सगळीकडे ढगढग आहे, तरी पण खेकडे निघालेत, पण ते ना तेवढे ॲक्टिव्ह नाही आहे. 3-4 खेकडे निघत आहेत एकत्र. एक्सपेरिमेंट तर सक्सेसफुल झालं आहे आपलं, खेकडे बाहेर आले. आपले हे जे यंत्र आहे हे आपण आणखीन सुधारूया, पण आपला जो कन्सेप्ट होता तो काम करतो, खेकडे बाहेर येतात. आजचा 3रा दिवस आहे, इनफॅक्ट 4था दिवस आहे आजचा. आणि आज थोडंसं ऊन आलं आहे, त्यामुळे आज आपण परत आलो आहे. आणि आपलं जे एक्सपेरिमेंट होतं, जे यंत्र आपण बनवलं होतं, त्याच्यामध्ये बरीच सुधारणा केली आहे. सेम तीच टेक्निक आहे, फक्त आज हा तवा आहे ना, तवा आपण घेतला आणि तव्याला होल पाडलं होतं खाली, ते इथनं वायर काढायला. आणि हे जे होल्डर होतं, हे पाईप्स आपण होल्डर बनवलं होतं मोटर पकडायला, ते आपण डायरेक्ट ह्या तव्याला स्टिक करून दिलं आहे. ही वायर यातनं आपल्याला अशी घालायची आता. हे आणि हे आपलं तेच मोटरला आपण हे फोम लावलं होतं.
फोम यासाठी लावलं होतं की हे मोटरवर प्रेशर कमी पडायला. हे जर लाकडाचं वगैरे लावलं की मोटरवर थोडंसं प्रेशर पडेल. जितकं होऊ शकतं तेवढं प्रेशर आपल्याला कमी पाडायचं होतं मोटरवर. इनफॅक्ट तुम्ही ना थोडीशी जास्त पॉवरची मोटर घेऊ शकताय, पण आपल्या इकडे हीच अवेलेबल होती. हे दोन्ही वायर आहे ना, ह्या दोन्ही याला जॉईंट करून घेतो मी मोटरच्या. आपण आधी काय केलं होतं की ते स्टँड लावलं होतं आणि त्या स्टँडला ही अशी मोटर लावली होती, पण आता हे तसं नाही. आणि तो स्टँड सेट करायला पण बराच उशीर आणि त्याला जागा प्लेन लागत होती. आणि आता ही मोटर डायरेक्ट याला फिक्स केली आहे अशी. कवटीच्या ऐवजी ना आपण हे वापरतोय आता. बाटली आहे, बाटली कट केली आपण आणि त्याला हा स्क्रू लावला आहे. याचा आवाज आहे ना त्या कवटीपेक्षा जास्त येतोय, व्हायब्रेशन्स जास्त होत आहेत. हे जे मेजरमेंट आहे ना, आपण ही जी गॅप आहे ही एवढी, हे आधीच घराकडूनच कट करून आणलं आहे, कारण की इकडे आपल्याला जास्त एवढ्या उंचावर एवढा लोड आणता येत नाही. हाँ, ये हुई ना बात. ओके, आता ही मशीन आहे ना अशी चालू ठेवूया आपण इथे आणि बघूया किती वेळाने खेकडे निघत आहेत. थोडं लांब थांबूया आपण. आले का तिकडे? हे इकडे मशीन बरं तिकडे ॲक्च्युली घेता येत नाही आहे. बाबू तुला पकडता येतं का बघा आली तर? शूट घेता येतं प्रणव? तिकडे निघाली बघा ना लांब. येते का बाहेर? इथली पण आली, इथली पण आली, इथली पण आली. केवढी मोठी आली बाहेर. हे ह्या वेळामध्ये बघा इकडचं पण आले. आई शपथ, हे तिकडनं पण आले. अरे बापरे, किती खेकडे आले. आई शपथ, हे बघ इथं पण आला, इथं पण आलं. याच्या आतमधलं पळायला. इथलं पण येतोय मधला. हा आला बघा, हा 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 वरती आला. हो हो हो, केवढा आहे तो. की माझं गोप्रो चालू आहे ना. किती खेकडे आले ते बघा. इथला पण एक आहे. योगी कशी येते बाहेर. निकता है ना. वाह, हमारी मशीन सक्सेसफुल हो चुकी है. हे बघा आला बघा हा समोर. इसको मशीन का डर नहीं. ये त्याच्या खाली पण आली, त्याच्या खाली पण आली. बघा इथे त्याच्या खाली पण छोटीवाली आली आहे. ही आली, ही आली लहानी. हलू नको प्रणव. कसलं भारी. एक पळाली, माझ्या हालचालीमुळे पळाली. ती पण पळाली. तर बघा थोड्याच वेळात म्हणजे मशीन चालू करून आहे ना 10 मिनिटं पण नाही झाली एवढी खेकडी निघाली आहे. पण आहे ना आज आपल्याला खेकडी पकडायची नाही आहे, फक्त ही मशीन कशी काम करते ना हे तुम्हाला दाखवायचं होतं. कारण की आज आपण आहे ना ऑलरेडी आपल्याकडे ते काळे चिंबोरी काळे खेकडे ते आहेत, तर त्याची आपण रेसिपी बनवणार आहे. आगळी वेगळी भन्नाट रेसिपी आहे. तर हे फक्त मला एक्सपेरिमेंट तुम्हाला दाखवायचं होतं की हे इझी पद्धतीने म्हणजे ज्या कामाला 4-5 लोक लागतात ते काम एका मशीनने एक माणूस करू शकतोय. आता हे एवढे बाहेर निघाले होते पण माझ्या हालचालीमुळे ते पळून गेले. मला पकडता आलं असतं पण मी पकडलं नाही. कुठे निघाली? पळाली का? तुम्ही याच्याऐवजी ना लोखंडी तवा घेऊ शकताय. गच्चर 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 गच्चर. त्या तिकडे आली होती. हा लक्षच नाही, लांब लांब निघतायत. येते ना बाहेर. हे इथले व्हायब्रेशन पण तिथपर्यंत फील होतं बघा.
म्हणजे हे आवाजामुळे ना त्यांना एक तर कान नसतात, पण हे व्हायब्रेट होतं, तर ह्या व्हायब्रेशनमुळे ना त्यांना इरिटेट होतं ॲक्च्युली, त्यामुळे ते बाहेर निघतात. बरेच लोक म्हणतात पाण्याचा आवाज येतो, हे येतो ते येतो, तसं नाही आहे. ह्या व्हायब्रेशनमुळे ना ते इरिटेट होऊन मग येतात, बाहेर निघतात. मस्त येते रे, ते झाडे कसं हलवते, येते ना बाहेर, पूर्ण निघली नाही. जमेल का तुला पकडायला? कॅमेरा अलगद ठेवावा लागेल. बॅटरी डाऊन झाली. तर मला वाटतं जेवढं मी तुम्हाला दाखवलं ना तेवढं पुरेसं आहे. त्याच्याने तुम्हाला एक आयडिया आली असेल की खेकडे कसे बाहेर निघतात. तर आजपुरतं बस आहे. आता वळूया कुकिंगकडे, बरंच लांब जायचं आहे. आपल्याला ना मस्तपैकी काळे खेकडे मिळाले होते, तर त्याची रेसिपी आपण बनवणार आहे. आणि बाबूसुद्धा आपल्यासोबत. सर्वात आधी ना थोडंसं बेसन पीठ आहे, हे भाजून घेऊया. मस्त सुगंध यायला लागला आहे बेसनचा, हे भाजलं आहे. आता हे साईडला काढून घेऊया. हे तेल आहे, याच्यामध्ये आपण कांदे फ्राय केले, मस्तपैकी डीप फ्राय केले कांदे आणि खोबरं. कढीपत्ता घेऊया. चॉप केलेलं आलं आहे, लसूण आहे याच्यामध्ये, आणि हिरवी मिरची आहे. डीप फ्राय करून घेतलेला कांदा आहे, म्हणजे थोडा वेळ वाचेल म्हणून आधीच फ्राय करून घेतला मी. मेन ॲक्च्युली ना हा कांदाच आहे, चांगला फ्राय झाला ना तर त्याचा जो सुगंध येतो ना तोच खूप भारी आहे. त्याच्यामुळेच हा जो आपला खेकडा राईस बनणार आहे ना त्याच्यामुळेच टेस्टी बनणार आहे. हे ना डीप फ्राय केलेलं ओलं खोबरं आहे. हे भाजलेलं बेसन पीठ आहे. हे ना थोडंसं घट्ट होण्यासाठी आहे, काही खेकडे पण पाणी सोडल. जबरदस्त सुगंध येतोय, म्हणजे जे काही आपण फ्राय करतोय ना, हे फ्राय केलेले कांदे खोबरं, सुगंध एक नंबर येतोय बेसन घातल्यामुळे. धना पावडर, हळद, गरम मसाला, मिरची पावडर. मस्त परतले हे. आता याच्यामध्ये आता खेकडे सोडूया. खेकड्याचा मांदा आहे हा. खेकडे नांगे बघा किती मोठे मोठे. हे ना याचे काळे खेकडे आहेत, तर हे यांचा जो पेंदा आहे ना हा 2 तुकडे केलेत, आणि नांगे जे आहेत ते असेच ठेवलेत, पाय नाही घेतलेत आपण. हे मस्तपैकी मिक्स करून घ्या. आणि हे ना हलवत राहा. काय होतं की असं ठेवलं ना तुम्ही तर कांदा जळून जाईल. हे खेकडे फ्रेशच होते, नांगे अजूनही हलतायत. पाणी घालूया. जास्त नाही घालायचं पाणी, थोडंच घालायचं आहे. हे चिंचेचं पाणी आहे. मीठ. 5-10 मिनिटं ना मस्तपैकी वाफून घेऊया. हे एवढा बस होईल कोळसा दम द्यायला. एकदा हे चेक करूया. हां, मस्त मस्त. मला वाटलं इतकं घट्ट होणार नाही, चांगलंच घट्ट झालं आहे. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, बाबूचं पण चॅनल आहे आदिवासी बाबू. भरपूर मेहनत घेतोय, पूर्ण प्रयत्न करतोय व्हिडिओज बनवायचं. त्यामुळे तुम्ही एकदा त्याचं चॅनल चेक करा, आणि त्याचे जर व्हिडिओज आवडले तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा, आणि जमेल तेवढं सपोर्ट करा त्याला. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ नक्की पहा, आणि व्हिडिओ जर आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. झालेत खेकडे, झाले म्हणजे जेवढे शिजवायचे होते ऑलमोस्ट 70-80% शिजले असतील. कोथिंबीर घालूया. स्लो कुक करायचं आहे, दम द्यायचा आहे याला. हा ना अर्धा किलो राईस होता, बासमती राईस आहे. याचे मोठे मोठे दाणे बघूनच तुम्हाला कळतील, लांब लांब दाणे. आणि हा ना नुसतं वरतून टाकायचं आहे असं बरं का, याला प्रेस वगैरे करू नका, अलगद अलगद टाका. अर्धा किलो राईस आहे हा. आणि साधारण नाही 2 किलो खेकडे होते, पण ते स्वच्छ केले की कमी होतात. 1.25 किलोपर्यंत झाले असतील. हा जो राईस आहे बासमती राईस, हा साधारण 70 ते 80% कुक केला आहे, पूर्ण कुक केला नाही आहे. आपल्याला दम द्यायचा होता ना. हो, राईस जास्त झालं थोडा. काहीतरी ना थोडंसं इंटरेस्टिंग बनवूया. ध्रुव आलाय म्हणून लहान पोरांसाठी डेझर्ट बनवूया. त्यासाठी ना आधी हे गरम करून घेऊया, चांगलं गरम करून घेऊया. मीठ आहे. दोन अंडे घेऊया. एकच घेऊया अंडं, कारण की थोडंच बनवणार आहे आपण. साखर,
मी अंदाजे घेतोय कारण की क्वांटिटी थोडीच बनवायची आपल्याला. थोडंसं दूध, थोडंसं बटर, थोडीशी बेकिंग पावडर, थोडंसं ना हे मैदा आहे, हे जरा घट्ट होतं त्या हिशोबाने आपण हे टाकत राहू. याला ॲक्च्युली मशीन लागते, पण मशीन नाही, आपण असंच फेटूया. मस्त फेटून घ्या. ओके, हे थोडंसं बटर आहे, हे लावून घेऊया. बटर आतमध्ये व्यवस्थित लावून घ्या बटर. मैदा थोडासा असा स्प्रेड करा, असा मैदा स्प्रेड करून घेतला आहे. मी पहिल्यांदाच बनवतोय केक, तर जास्त एक्सपेक्टेशन्स ठेवू नका माझ्याकडनं. तर मग यात एअर असेल ना, ती एअर काढायची. हे मीठ गरम झालं आहे मस्तपैकी. हे मिठावर आपण हे ठेवूया आणि गॅस एकदम स्लो आहे बरं का मित्रांनो. ओके डोक्की. आपला खेकडा राईस पण झाला आहे, हा पण साईडला काढून घेऊया, नाहीतर जळेल. बाबू प्लीज हेल्प ताट पकडायला. वो लकीली नांगाच आलाय. बाबू खुशबू आ रही है कि नहीं तुमको? खुशबू म्हणजे तोंडाला पाणी आले आता. दोन्ही हात लावून खातो. हे मजबूत आहे खेकडे. शिजले खेकडे? हो, खाली टाकले चालतील ना. हां, शिजलाय. मीठ बीठ काही कमी? मिठाची काही गरज नाही. एक नंबर खेकडा राईस झाला. फ्राय केलेला कांद्यामुळे खरी टेस्ट आहे ॲक्च्युली याला. कांदा आणि ते खोबरं पण आपण फ्राय केलं होतं ना मस्तपैकी, तर त्या दोन्हीमुळे जरा टेस्ट आहे ना खूपच जबरदस्त लागते. आणि त्यात इमलीचं जे पाणी होतं, इमली म्हणजे चिंचेचं पाणी, त्यामुळे थोडंसं मस्तपैकी असं जरा आंबट आंबट मस्त लागतं. हे नक्की तिखट लागतं. अच्छा, भात चांगला लागतोय का खेकडा चांगला लागतोय? दोन्ही. अच्छा ठीक. हा जो टाइम आहे ना थंडीतला, खेकडे भरलेले असतात, मांस पण भरपूर असतं. पावसाळ्यामध्ये पूर्ण मोकळे होतात, उन्हाळ्यामध्ये तर अजून भरलेले असतात खेकडे जरी असे खाल्ले ना, तर जो मसाला आहे जे कॉम्बिनेशन झालं आहे ना त्याच्यावरती ती लेअर आहे ना त्याची, तर त्यामुळे असे खेकडे असे तोंडात तोडताना पण ती वरती जी टेस्ट येते ना मसाल्याची, ती पण खूप जबरदस्त येते. भात आवडला. भात आवडला. जेन्युइन रिव्ह्यू आहे त्याचा. भात लईच आवडलाय ध्रुवाला. हा ना. सफेद देऊ का? नको. लहान पोरांनी बोलल्यावर मग मला काही बोलायची गरजच नाही. हा, पेंदा पण फुल भरलेला आहे ॲक्च्युली. आणि जोपर्यंत आम्ही हे संपवतो ना तोपर्यंत केक पण होऊन जाईल. तर आता कॅमेरामॅनला खाऊन देऊया आणि केक झाला की परत शूट करूया. केक झालाय का जळालाय काय माहिती. अयो, जळाला वाटतं. हे ना असं टाकून बघायचं, आतमध्ये जर ओलं लागलं नाही याला तर ते केक झाला नाही, पण हे पूर्ण ड्राय ते झालं आहे. अरे काळपट, अरे काळपट झाला. हे ओलं नाही याचं आहे ना, सॉरी तेच म्हटलं असं काय झालं. हे ना जळालं ॲक्च्युली जेवणाच्या नादात आहे ना, हे थोडंसं खालचं जळालं एवढं. हे काढून घेतलं आपण, हे असं करपलेलं काढून घेतलं आपण. आणि हा केक राहिला खाली, हा मस्त तुटतोय.
हा असा झाला आहे केक. तरी आपण एक गोष्ट विसरलो याच्यामध्ये, व्हॅनिला एसेन्स घालायला. गरम आहे. गरम असून बघा. देऊ अजून. हा बाबू. छान झालाय. जळालेलं काय वाटतंय? नाही काही नाही वाटत. एवढं मस्त जेवणानंतर डेझर्ट तर बनतं. व्हॅनिला नाही घातला याच्यामध्ये, पण थोडंसं बटर एक्स्ट्रा घातलं होतं. त्या बटरची मस्त टेस्ट लागते. त्याचा बघ बरं खाऊन कसं झालं सांग. राजूने खाल्लं. गरम आहे. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स अ लॉट. अजून एक निघाली बघा तिकडे. हलू नको प्रणव जास्त. हे तुझं बघ पॅन्टवरती घे. दुसरेच खेकडे दिसत आहेत. लय त्रास दिला आहे खेकड्यानी. हा दगड काढता येईल का पुन्हा? नाही. अरे रे 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 रे. माझे हात बघा. ए माँ अल्लाह के नाम पे दे दे. बाहुबली बाहुबली. समर फूक दो. नाही खेकडप्पा मी मिला नाही. हे बघा आपल्याकडे हे जेट आहे. याच्याने आपण बाबूला आणि प्रणवला आधी पाठवून देऊया. डिंक काढ बरं थोडंसं बघू. डिंकच आहे ना, नाही तर सरडा हागला असेल. डिंक आहे काय? डिंक, धावड्याचा डिंक. धावड्याचा डिंक. मी खातो. खा बरं. इकडे दाख ना. हां आणि याला लाकूड पण आहे ना. लाकूड कुठं खायचे? डिंक डिंक खायचं आपल्याला. त्या दिवशी पण मिळालेलं मला चांगलं. लय महाग जातो. काय वाटतंय? महाग असतो बाबळ्याच्या डिंकपेक्षा याला जास्त किंमत आहे. डिंक कोणी कधी घेते सांगा बरं, माझ्या लई आहे. हा का?